नमस्कार मित्रांनो, आज आपण एका विशेष व्यक्तिमत्वाला भेटण्यासाठी आलेलो आहोत. त्या ताई आहेत, यूट्यूबर आहेत. तर महिला प्रत्येक क्षेत्रात पुढेच आहेत आणि त्यांनी सतत पुढे जावं अशी आम्हाला कायम वाटतं. तर ताई नमस्कार. नमस्कार दादा. आपलं नाव सांगा प्लीज. दादा माझं नाव वैशाली प्रकाश कदम. तुमचं यूट्यूब चॅनलचं नाव सांगा. माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे कट्टा मैत्रीचा आणि मी. ओके, तर हे नाव तुम्हाला कसं सुचलं? हे कसं सुचलं सांगायचं म्हटलं ना तर ह्याच्या मागे एक खूप छान स्टोरी आहे. नक्कीच तुम्हाला ऐकायलाही आवडेल. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर तुमच्या यूट्यूब चॅनलचे काय सब्जेक्ट आहे? दादा मी आपल्या घरगुती पद्धतीने आणि जे काही आहे ते आपले मसाले घरच्याच ह्याच्यामध्ये असतील आणि आपल्या घरात जे अवेलेबल असेल ह्याच्यातूनच मी पदार्थ बनवते. ओके, म्हणजे आपल्याला बाहेरचे मसाले वापरण्याची गरज नाही. जे काही आहे ते आपल्या घरचं. अच्छा. तर तुमचे हे नॉनव्हेज वरच जास्त रेसिपी आहेत. हो आणि शलाका ऑल इन मसाला याच्याबद्दल आम्हाला काय माहिती सांगा. दादा शलाका ऑल इन वन हा आपला घरगुती मसाला आहे. हे माझ्या मिस्टरांचं स्वप्न होतं आणि माझ्या मिस्टरांचं स्वप्न मी कुठेतरी पुढे आणते. शलाका ऑल इन वन मसाला याचा आम्हाला थोडंसं बेसिक इंट्रोडक्शन द्या, थोडक्यात माहिती द्या. दादा शलाका ऑल इन वन हा घरगुती मसाला आहे. आज आपण बाजारामध्ये ना प्रत्येक प्रकारचे मसाले मिळतात, पण प्रत्येक प्रकारच्या मसाल्यामध्ये काही ना काहीतरी रसायन असतं. तर आपला हा घरगुती पद्धतीने बनवलेला मसाला आहे. ह्याच्यामध्ये 4 प्रकारच्या मिरच्या आणि 21 प्रकारचे गरम मसाले आहेत. म्हणजे स्वतःच तुम्ही बनवता? हो मी स्वतः बनवते. सर्व अगदी ए टू झेड A to Z. हो. स्वतःच बनवतात. त्यामुळे ते निर्भेळ पदार्थ आपल्याला मिळतील. हो शुद्ध सात्विक. शुद्ध सात्विक, कुठलीही भेसळ नाही. जेणेकरून व्यवसायाला पण चालना मिळते. हो आपण हे ते तुमचे प्रॉडक्ट्स आहेत ते कुठे कुठे जातात? आज आपलं प्रोडक्ट पूर्ण महाराष्ट्रात गेले, तसंच बाहेरच्या देशामध्ये गेले अरे वा. आणि लोकांचा खरंच खूप छान रिस्पॉन्स आहे. त्या सगळ्या ताई दादांना मनापासून धन्यवाद देते ज्यांनी माझे शलाका ऑल इन वन घरगुती मसाला वापरला, त्याच्यानंतर भाजी मसाला वापरलाय. अरे वा, खूप कौतुकास्पद आहे. धन्यवाद दादा. एक मराठी मुलगी बघा इतके पुढे चाललेली आहे, स्वतःच्या कष्टाने हे विश्व उभारते आहे. खूप खूप धन्यवाद ताई. तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. धन्यवाद. थँक्यू दादा. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, आज आपले मित्र परममित्र बाळा पाटेकर साहेब भेटलेले आहेत आणि ते यूट्यूबर आहेत. त्यांना तर आपण सगळेच ओळखतो. बाळा पाटेकर साहेब नमस्कार. नमस्कार. कसे आहात तुम्ही? एकदम ठीक, मजेत आहात? हो. तुमचे व्हिडिओ आम्ही नेहमी बघत असतो आणि Thank you. तुम्ही जो सगळ्यांना प्रमोट करतात, सगळ्यांना उत्साह देतात, हा तुमचा एक विशेष गुण आहे. त्यासाठीच आम्ही तुम्हाला भेटण्यासाठी पुन्हा पुन्हा येत राहतो. तर दादा तुमचं चॅनलचं परत एकदा नाव सांगा. माझ्या चॅनलचं नाव आहे वैभवशाली कोकण. बरं, ह्या चॅनलचं वैशिष्ट्य काय आहे? कशा विषयाने हा चॅनल आहे? हे जे आपले चॅनल आहे वैभवशाली कोकण, हे जास्त करून कोकणावरतीच सगळे व्हिडिओ असतात. कोकणातली संस्कृती म्हणा, कोकणातली प्रोग्राम काय असतील, कोकणातली शेतीविषयी म्हणा, ह्याच्यावर मी हे चॅनल बनवलेलं आहे. बरं, किती सबस्क्रायबर आहेत मला आम्हाला माहिती? माझे आता सबस्क्रायबर आहेत 9,000च्या जवळपास झाले. व्हेरी गुड, व्हेरी गुड. लवकरच तुमचे 1,00,000 सबस्क्रायबर व्हावेत अशी आमची शुभेच्छा. थँक्यू थँक्यू. नक्की नक्की नक्की. आणि आमचे पाटेकर साहेब जे आहेत, अगदी सगळी जी युट्यूब फॅमिली आहे, एक फॅमिली सांभाळण्यासारखंच सगळ्यांना हँडल करतात, सगळ्यांना प्रोत्साहित करतात. हे त्यांचं खूप मला कौतुक वाटतं. पाटेकर साहेब तुमचा नेक्स्ट काही प्रोजेक्ट काय आहे? नेक्स्ट म्हणजे काय मित्रांनो, की प्रत्येकाला वाटतं की यूट्यूबरला की आपले सबस्क्रायबर वाढावे, आपले चांगले व्हिडिओ व्हावेत. तर त्यासाठी मला कोकणामध्ये परत, आता सध्या तर मी मुंबईला आहे, त्याच्यामुळे 1 ते 2 महिने माझे सध्या तरी काही व्हिडिओ येणार नाही. पण परत ज्या वेळेला मी कोकणात जाईन ह्याच्यापेक्षा छान छान व्हिडिओ बनवणार आहे. आणि जे लोकांनी बघितलं पण नसेल अशा प्रकारे मला या पुढचे व्हिडिओ बनवायचे आहेत. नक्कीच नक्कीच. तुमच्या
सर्व प्रोजेक्टला आमच्या शुभेच्छाच आहेत. धन्यवाद धन्यवाद. थँक्यू. आपण आज भेटत आहोत युट्यूबर मंडळींना. दादा नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगा प्लीज. शरद भांबरे. अच्छा, तर शरद दादा आपल्या चॅनलचं नाव सांगा प्लीज, सर्वांना माहिती होईल पुन्हा एकदा. आपल्या चॅनलचं नाव आहे रुद्रा कॅटरेस. ओके, बरं हा चॅनल कशा संबंधित आहे? हा चॅनल जे कुकिंग म्हणजे हल्दी लग्नांचे जेवण बनवतात, मोठे मोठे जेवण, असे नाही का 2000-3000 लोकांचं जेवण बनवतात, त्या संबंधात आहेत. आणि आम्ही मोठ्या मोठ्या ऑर्डर पण घेतो आणि भरपूर लोकांचं मोठं जेवण बनवतो. आणि कुकिंग संबंधात, आणि कुकिंगमध्ये म्हणजे व्हेज नॉनव्हेज दोन्ही आल्या, शुद्ध शाकाहारी पण आम्ही बनवतो, कार्या जेवण बनवतो, बड्डेचे पण आम्ही जेवण बनवतो. तर हा चॅनल भरपूर मोठा आहे. आणि बरं, ही जी कुकिंगची जी प्रोसेस आहे तुमचं, हे कुठे तुम्ही बनवतात किंवा कुठल्या एरियात हे काम चालतं तुमचं? भिवंडी तालुक्याचं मी आहे. भिवंडी तालुक्यामध्ये माझा ऑफिस आहे, तिथेच आपण जेवण बनवतो. आणि मोठी जर ऑर्डर आली तर समोर पार्टीवाल्याच्याकडे जाऊन पण आपण जेवण बनवतो. असे त्यांच्या Total. स्पॉटला पण जाऊन आपण त्यांना सेवा देऊ शकतो. बरोबर. तर टोटल माझी 40 लोकांची टीम आहे अरे वा. आणि मी स्वतः मालक आहे त्याचा. व्हेरी गुड व्हेरी गुड. तुमच्या कॅटरर्सचं नाव सांगा बरं का प्लीज. रुद्र कॅटरेस. रुद्र कॅटरर्स. आम्ही ते विजिटिंग कार्ड तुमचं घेतो आणि डिस्क्रिप्शन मध्ये आणि व्हिडिओच्या एंडिंगला नक्की टाकू. बरं, तुमचं रुद्र कॅटरर्स मध्ये काय काय जेवणाचे प्रकार आहेत? बघा, गोड पदार्थ जर सुरुवात आधी घेतला तर सर्वात आधी येते शेवखीर. शेवखीर आमची स्पेशलिस्ट आहे, त्याच्यामध्ये तांदूळ भिजवून टाकतात. तर ती खूप छान अशी बनवतात, कारण गाव एरियामध्ये जे मोठे मोठे कार्यक्रमाचे जेवण होतात ना, तर त्या जेवणाला भरपूर टेस्ट असते. आणि आपण कमी याच्यामध्ये बनवली का ती तेवढ्यापुरती टेस्ट असते. जर मोठा साहित्यात बनवली 1000-2000 लोकांचा का त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीचा पदार्थ जास्त क्वांटिटीने पडतं, मग त्या वेळेला त्या मटेरियलला म्हणजे असा एकदम चांगला असा वास येतो आणि चव पण एक नंबर येते. म्हणून गावाकडच्या जेवणाला हल्ली पण टेस्ट आहे. बरोबर आहे. गावरान जेवण जे आहे हे मुंबईच्या लोकांना फार आवडतं. फार आवडतो. चुलीवरचा स्वयंपाक, बरोबर. चुलीवरच्या भाकरी, चुलीवरचं मटण, हे बरेच प्रकार आपण बघतो. आणि बाहेर धाब्यावर सुद्धा चुलीवरचं जेवण प्रेफर केलं जातं. सध्या तर तीच वेळ आहे, कारण गॅस वगैरे कमी भेटते, तर लोक आता चुलीवरतीच. पण आज गाव एरियामध्ये आज पण चूल आहे आणि आज पण लाकूड आहे, तर म्हणून ती पारंपरिक पद्धत अजून पण चालू आहे. तर ती लोक जेवण जेवण्यासाठी शहरामधून गावाला येतात, गावाकडे येतात ती टेस्ट बघण्यासाठी. नाहीतर कोणी धाब्यावरती येतो, पण तो सांगतो आम्हाला चुलीवरचंच जेवण पाहिजे. तीच पद्धत आपली आहे आणि खूप छान असा चॅनेल आहे, तुम्ही नक्की सपोर्ट करा. नक्की नक्की. तुमच्या चॅनलचे सबस्क्रायबर किती आहे, मला माहितीसाठी सांगा. आपल्या चॅनेलचे सबस्क्राईब 2000च्या पार आहेत. अरे वा, लवकरच ते 11,000 व्हावेत, लवकरच होतील. धन्यवाद. शुभेच्छा आहेत तुम्हाला. बरं, आता तुमचा नेक्स्ट प्रोजेक्ट आणखी काय आहे या संबंधी? सर्वात तर असा विचार आहे का आपल्याला यूट्यूबसाठी, कारण आमच्या गावामध्ये कोणी आजपर्यंत चॅनल ओपन केलेला नाही आणि मी फर्स्ट पोरगा आहे का आम्हाला यूट्यूबची आत्ता मला माहिती झाली. पण आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करू आणि लोकांपर्यंत ॲडव्हर्टाईज पण पोहोचू. खूप खूप छान, खूप छान. तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा. धन्यवाद. तुम्हाला भेटून आनंद झाला. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आज आपण युट्यूबर फॅमिलीला भेटत आहोत. तर हे सुद्धा युट्यूबर दादा आहेत. दादा नमस्कार. नमस्कार, जय शिवराय. माझं नाव विनोद शिंदे आणि चॅनलचं नाव आहे विनोद वर्ल्ड. अच्छा. चॅनलच्या माध्यमातून तुम्ही आध्यात्मिक प्रवास, शिवरायांच्या गाथा, गडकिल्ल्यांच्या ज्या कथा आहेत त्या आणि त्यांचे नजारे आणि आत्ताची परिस्थिती आणि पूर्वीचा काळ हा संक्षिप्त रूपात तुम्हाला पाहायला मिळेल चॅनलवरती. अरे वा. मग तुम्ही कुठले कुठले गड किल्ले फिरलेले आहात? 350-400 किल्ले आम्ही फिरून झालेलो आहोत. Very good. 150 ते 200 व्हिडिओ रेकॉर्ड्स ऑलरेडी यूट्यूबला आहेत आणि आम्ही ते किल्ले फिरतो जिथे अननोन किल्ले आहेत, जिथे कोणी जात नाही, आणि अशा किल्ल्यांना आम्ही गाठभेट देतो. बरं, म्हणजे ही तुमची टीमच तुमच्या टीम सोबत? वगैरे कोण नाही, हा एकटा माणूस ही टीम आहे. अच्छा, सोलो सोलो सोलो. रस्त्यात जो भेटेल तो आपला. ओके. तर सगळेच आपले आहेत. हो, ट्रेक करताना जर एखादी व्यक्ती भेटली आपली तर ती आपली. व्हेरी गुड. अशा प्रकारे आपल्या आतापर्यंत 20 ते 22 लोक आहेत ट्रेकिंगला ओळखीची, जी दादा म्हणून ओळखतात. यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही जसे जॉईन झालात तशी लोक आहेत. हाच आपला परिवार, अवघेचे संसार आपला. अवघाची संसार सुखाने करेन, आनंदे भरीन तिन्ही लोक. खूप छान. म्हणजे तुम्ही वारीचाही तुम्हाला आवड आहे? हो, वारी, कारण का परंपरा, वारीची परंपरा माझ्यामध्ये वारी म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला दिलेला वारसा हक्क येतो
आणि कालांतराने तो बदलत जाईल. म्हणजे माझ्या आजोबांच्या वेळची जी वारी होती ती वेगळी आहे, माझ्या वडिलांच्या वेळची वारी वेगळी आहे आणि आता जी वारी आहे ती वेगळी आहे. हे वेगळंपण, हे वेगळं रूप माझ्या येणाऱ्या पिढीला पाहायला मिळावं. वारीतली शिस्त, वारीतला वारकऱ्यांचा विठ्ठलाप्रती असलेली प्रीत, या आपण जे प्रेम, ते सगळं बदललं. वैज्ञानिक काळामध्ये सगळ्या गोष्टी बदलल्या, पण आज विठ्ठलावरचं जे प्रेम आहे ते मात्र बदललं नाही. लोकांच्या वेशभूषा बदलल्या. आता ह्यावेळी वारीमध्ये भरपूर प्रकार बघितले मी, भरपूर काही बदललं आहे, पण प्रेम ते तसंच आहे. बरोबर आहे. 700 वर्षांची परंपरा आहे. नेहमी देवे रचला पाया तुका झाला से कळस. खूप छान, खूप छान. तर गड किल्ले, वारी, धार्मिक हे सगळे विषय तुम्ही हाताळतात. हो. तुमचे सबस्क्रायबर किती आहेत आम्हाला माहितीसाठी सांगा. 11,000 आता सबस्क्रायबर आहेत आमचे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. बरं, तुम्हाला एक आलेला विशेष अनुभव आम्हाला सांगा, आम्हाला ऐकायला आवडेल. विशेष अनुभव असं काही नाही. मी प्रत्येक वेळी माझं असं म्हणणं असतं की गडकिल्ल्यांवर जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुम्ही इतिहास वाचून जा. जर इतिहास वाचून गेलात तर गडकिल्ल्यांचे दगडसुद्धा तुमच्याशी बोलतील. आणि जर न वाचता तुम्ही असंच पिकनिक म्हणून गेलात तर तुम्हाला काहीच इतिहास कळणार नाही. ते जस्ट तुम्हाला दगडच दिसतील. त्यामुळे इतिहासाचा आढावा घेऊनच गडकिल्ल्यांवर जा, जेणेकरून तुम्हाला गड जिवंत होऊन आपली संघर्षगाथा सांगेल. अरे बाबा, खूप छान, खूप छान. दादा, तुम्हाला भेटून आनंद झाला. जय शिवराय. थँक्यू सो लवकरच मच. आपण सोबत ट्रेकिंगला जाऊया. मी सोलो ट्रेक करतो आणि अननोन ट्रेक करतो, तो विचार करा आणि माझ्याबरोबर या. नक्की नक्की. जय शिवराय. जय शिवराय. आपण आता बाळा पाटेकर साहेबांच्या निवासस्थानी आपण आलेलो आहोत आणि प्रीती भोजन चाललेलं आहे. ताई नमस्कार. रामकृष्ण हरी. ही दीदी जेवते आहे. बाळा पाटेकर साहेब नमस्कार. नमस्कार दादा. नमस्कार. नमस्कार. जवळ या. थँक्यू. नक्की नक्की नक्की. आणि ह्या गृहलक्ष्मी आहेत बाळा पाटेकर साहेबांच्या. ताई नमस्कार. आणि आपण आता भोजनाचा लाभ घेऊया. हे आज आपल्याला यूट्यूब फॅमिली भेटलेली आहे. सर्वांना खूप खूप धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. डाली डाली फूलों की तुझको बुलाए रे मुसाफिर,